Hare
जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. अनेक नव्हे माझे मना, हुका पडली शहाणा. नामरूपी जडले चित्त, नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित. अनेक नव्हे माझे मना, हुका पंडित शहाणा. तुका म्हणे नववीर, तुका म्हणे नववीर, भक्ती जाणे तोची शुद्ध.
अनेक नोहे माझे मना हुका पंडित शहाणा पांडुरंगा करू तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी काळा कुसरी काहीच नेने बोलतो मी जने भाविका गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः सुचेशील समोदक्ष सप्रतापे जितेन्द्रियंतं नारायणं वन्दे सच्चिदानंद विग्रहम् योगे गंगा गिरिवरं विष्णु भक्तं महन्तं संगं त्यक्त्वा प्रभु पुनरतं हृदयन्तं महन्तं गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्ववेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगा गिरियोगिराजं शरण शरण आनु सुंदर अद्भुत योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या ब्रह्मलीन सद्गुरू श्री ज्ञानेश्वरी महाराजांच्या वैकुंठवासी सदानंदजी बाबांच्या कृपा आशीर्वादानं तसे श्री सद्गुरू श्री मठाधिपती गोदावरी धाम सराडा बेट अधिपती सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनानं प्रेरणेनं होत असलेल्या दरवर्षी सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह गेले जवळजवळ 45 वर्ष हा अखंड हरिनाम सप्ताह सातत्यानं होत असतो. आषाढ वद्य पक्षामध्ये दरवर्षीच्या सालाबादप्रमाणे याही वर्षी आषाढ वद्य तृतीया शके 1945 तर शके आषाढ वद्य दशमी वार रविवार 20/7/2025 पर्यंत महंत मठाधिपती सद्गुरू श्री रामगिरीजी बाबांच्या काल्याच्या प्रसादानं आपल्या नाम सप्ताहाचा परंपरेनं सद्गुरू ब्रह्मलीन सद्गुरू श्री महाराजांच्या प्रसादानं समारोपानं हा सप्ताह होत असायचा. हा सप्ताह झाला की पुढच्या सप्ताहाचं स्मरण व्हायचं की 10 दिवस राहिले म्हणून फिरता सप्ताह आपला सप्ताह नागपंचमीचा सप्ताह 10 दिवस राहिला. एकादशी पासून पुढे 10 दिवस सप्ताह सगळ्यांना स्मरण असायचं. वारीचा सप्ताह झाला की सगळ्यांनी लक्ष ठेवायचं की 10 दिवस पुढे राहिले म्हणून. एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीला काला करायचा आणि एकादशीला चांगदेव महाराजांच्या यात्रेला जायचं. प्रति पंढरी चांगदेव महाराज कुलतांबा तिला आपण सगळ्यांनी जायचं. कारण चांगदेव महाराजांचं नारळ कोणत्या गावाला जातं हे बघायचं. कुतूहलानं अगदी माणसं तिथं उपस्थित राहायचे आणि महाराज कोणाला नारळ देतात. तो काळही काहीचा थोडा आगळा वेगळा होता. कुतूहल मनामध्ये कसं राहावं एक कौशल्य असतं. ते थोडं जवळ बोललं की ते जास्त मध्ये ओढतं. लांब बोललं गावात चांगलं येते काय करावं त्याला
मला काय करायचं करा, मला जेव्हा तर काय. काय होत माईक बदलायचं का? जेव्हा माईक बोललो शब्द बोललो. बाहेरचा बाबा मुद्दाम केलं. आवाज येईल ना? एक वेळ तुम्हाला सगळ्यांचं दर्शन झालं की गुरुवारी महाराजांचं स्मरण व्हावं. जीवनामध्ये काही स्मृती जिवंत ठेवायच्या असतात, काही स्मरणही जिवंत ठेवायचे असतं, स्मरण करायचं असतं जीवनामध्ये. आणि ते स्मरण राहिलं, त्या स्मृती राहिल्या की जीवनातला एक आनंद पुनर्जीवित होत असतो. तो जीवनातला आनंद पुनर्जीवित होत राहावा. सद्गुरूंच्याकडून आम्हाला जो आनंद मिळाला, जो प्रसाद मिळाला, तो प्रसाद जिवंत राहावा, तेवत राहावा. आमचा तो आनंद तेवत राहावा. आमचा तो आनंद, अद्भुत आनंद आम्हाला स्वाद चाखायला मिळाला, तो आनंदाचा, प्रसादाचा, तो जिवंत राहावा. याकरता त्या स्मृती जिवंत ठेवायच्या असतात. पण काही स्मृती मारायच्या असतात, काही स्मृती जिवंत ठेवायच्या नसतात. जर त्या स्मृती, नको त्या स्मृती आपण जर जिवंत ठेवत असू तर आपलं जीवन दुःखानं भरगच्च भरल्याशिवाय राहणार नाही. आणि भरगच्च भरू नये, दुःखातून समूळ नाश व्हावा, दुःखाचा नाश व्हावा. म्हणून नको त्या स्मृती जिवंत ठेवायच्या नाही. पण अशा काही स्मृती, अशी काही स्मरण आहेत की आठवणी ठेवायचे, पुनश्च स्मरण त्याचं करायचं. ते खरं सांगू, अशी स्मरण आहे ते भजन व्हावं. सद्गुरु परंपरा एक अद्भुत परंपरा आहे. गुरु शिष्य परंपरा एक अद्भुत परंपरा आहे. त्यांच्या माध्यमातून आम्हाला, तुम्हाला भजन, साधना, उपासना, चिंतन, नामस्मरण मिळत असतं. पण आम्ही त्या परंपरेला, त्या गुरुनिष्ठेला, सद्गुरूच्या अनुषंगाने आम्ही ते भाव जिवंत ठेवायचे असतात, ती स्पंदन जिवंत ठेवायचे असतात. ते भाव, ते स्पंदन, ती स्मरण, त्या आठवणी आम्ही जर जिवंत ठेवल्या तर नक्की आम्ही त्या आनंदामध्ये निमग्न सातत्यानं राहत असतो. आणि राहतच राहावं. खरं सांगूच का, जगणं सुद्धा असं असावं की मरत राहावं. अपेक्षा मनामध्ये आल्या पाहिजे की या नावानं मी मेलो पाहिजे, या नावानं मी मेलो पाहिजे. माझ्या कपाळाला कुंकू जर कोणता असलं तर ह्याच नावाचं असलं पाहिजे, ह्याच नावाचं असलं पाहिजे. माझ्या गळ्यामध्ये जर जे डोरलं मी परिधान केलंय, मंगळसूत्र जे घातलंय, ते ह्याच नावाचं असलं पाहिजे, ह्याच नावाचं असलं पाहिजे. याकरता माझं जगणं असलं पाहिजे, याच करता माझं मरणं असलं पाहिजे. ही अद्भुतता आहे. आणि हे जर आपल्या जीवनामध्ये घडतच नसेल तर तो मेलेलाच आहे. हे जर त्याच्या जीवनामध्ये घडतच नसेल तर तो मेलेलाच आहे. एका बाजूला मरणही चांगलं आहे, एका बाजूला जगणंही चांगलं आहे, आणि एका बाजूला हे याला काहीच उपयोगाचं जर होत नसेल तर ते मरणही दुःखदायक आहे, जगणंही दुःखदायक आहे. आपल्या भारत देशामध्ये अद्भुत अशा प्रकारच्या परंपरा आहेत. साधन सिद्ध करून घेणारे महात्मे आपल्या सगळ्यांना मिळालेले आहेत. असे सद्गुरू मिळालेले आहेत की त्यांच्या परंपरा दीर्घकाळ पुढे चालत आहेत. त्या अद्भुत आहेत, दिव्य परंपरा आहेत.
शतकानं शतके ओलांडून गेलेली आहेत, पण परंपरा अजूनही टिकत आहेत, अजूनही चालू आहेत. त्यामध्ये कमी अधिकपणा होऊही शकतो, पण खरं सांगू की परंपरा दिव्यत्वाने चालणं ही त्यातली विशेषता आहे. ही परंपरा ओजानं तेजानं चालणं ही विशेषता आहे. आणि सगळं चालत असताना जे मूळ पुरुष आहे, अधिष्ठान आहे, ते दिव्य आहे म्हणून आहे. ती जर दिव्य नसतील तर तदनंतरचे महापुरुष जरी कितीही मोठे असले, खरं सांगूच का, आपण रेल्वे पट्टीच्या कडेला आहोत, इंजिन चांगलं असले की डबे चांगले पडतात. हे कळतं की नाही तुम्हाला? महाराष्ट्र देशामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये, महाराष्ट्राचं ऐकून म्हणतो बरं की महाराष्ट्र देश, महाराष्ट्र तसा भारत देश आहे आणि महाराष्ट्र राज्य आहे. ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये अशा अद्भुत परंपरा आहेत, दिव्य परंपरा आहेत. वारकरी संप्रदाय या महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्रातले विद्वान मंडळींचं मत आहे की वारकरी संप्रदाय 7 समुद्राच्या पलीकडे सुद्धा गेला पाहिजे. विचाराच्या माध्यमातून वैभवानं जरी दिसला नाही तर विचाराच्या, ते जमत नसेल तर संगणकाच्या माध्यमातून होत नाही, पण 7 समुद्राच्या पलीकडे गेला पाहिजे. आणि हा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे, नाहीतर हा वारकरी संप्रदाय आडाण्याचाच आहे असं सगळ्यांनी म्हणू नये, असं मोठमोठ्यांचं मत आहे, विद्वानांचं मत आहे. याकरता महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची सेवा करणारी जी सर्वच मंडळी आहेत, त्यांचा आटोकाट ते प्रयत्न करत आहेत. नवे आणि ती परंपरा, ती प्रयत्न करणारे सर्व मंडळींचं मूळ बघितलं की गंगागिरी महाराज. मी नेहमी सांगत असतो, मोतीराम बाबा फळा संस्था, गंगागिरी महाराज मूळ. सद्गुरु तुकाराम बाबा खेळले डोंगे, गंगागिरी महाराज मूळ. अशा खूप परंपरा आहे. आणि त्याही पेक्षा थोडस पुढचं सांगूच का, सगळ्या महाराष्ट्राला धरून जोग महाराजांच्या संस्थेतून जेवढे कीर्तनकार निघतात त्या जोग महाराजांचे सद्गुरु गंगागिरी महाराज. मला पटेल की न पटेल मला माहित नाही, पण मगाचपासून माझ्या मनात प्रश्न आहे. वारकरी संप्रदाय अद्भुत संप्रदाय आहे. त्या वारकरी संप्रदायाचा मूळ पाया ज्ञानदेवी, बहिणाबाई म्हणतात ज्ञानदेवी रचिला पाया, उभारिले देवाला ते ज्ञानोबर आहे. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सार चोतविले. ज्या ज्ञानोबरांना संन्यासाची मुलं म्हणून हिनवल्या गेलं, हीच परंपरा आदिनाथ गुरु सकळ सिद्धार्थ मच्छिंद्रनाथ मुख्य शिष्य, हे मच्छिंद्रनाथ. त्याच परंपरेत हे ज्ञानोबराय प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्मची ठेले, संन्यस्त आश्रम स्वीकारला, तदनंतर गृहस्थ आश्रम स्वीकारला. त्यांची झालेली ही मुलं अवतारिक आहेत. आता आपण म्हणू शकतो, पण त्या काळात आपण असतो तर आम्ही काय केलं असतं? जर ज्ञानोबराय ही संन्यासाची मुलं म्हणून जर आम्ही बघत असू, बरोबरच आहे ना. संन्यास घेतला, परत लग्न केलं, परत पोरला. तुम्हाला कसं काय वाटतं? ज्ञानोबराय वादा करा तुमच्यातलं कोणी असला मग कसं वाटत ते? त्या काळात आम्ही असतो तर आम्ही तेच केलं असतं. पण खरं सांगू का, मच्छिंद्राने बोल आदिनाथ माटी जर प्रगटले मच्छिंद्राला आदले, आहे का नाही? ते मच्छिंद्रनाथ श्रीराजात गेले होते. राजा श्रीराजात गेले, मैनाकिनी बरोबर आश्रम स्थाटला, त्यांना मिनीनाथ झाला, आहे का नाही? थोडस पुढचं जाऊन सांगू का, त्यांनी संन्यस्त आश्रम का सोडला, ग्रस्त आश्रम का स्वीकारला, पण त्यांच्यातली दिव्यता ही गेली नाही, हे आपण विसरलं नाही पाहिजे. ज्ञानोबराय असतील, मुक्ताई असेल, सोपान काका असतील, निवृत्तीनाथ महाराज असतील, ही चारही भावंड यांना संन्यासाची मुलं म्हणून हिनवल्या गेलं. बरं का, कानिपनाथांची आणि गोरक्षनाथाची भेट झाली त्यावेळेला नवनाथ ग्रंथ वाचणाऱ्यांना माहिती आहे. वाक्य
अख्ख्या शब्दामध्ये मिनी नाथाने आपलं कानिप नाथाने गोरक्षनाथाने सांगितलं की तुझा गुरु बघ तिकडे श्री राज्यात आहेत म्हणून. तसा तर मैया नर्मदेनं सांगितलं होतं तुला कोणीतरी मिनीनाथ नावाचा नाथ पंथाचा असलेला गुरुबंधू भेटेल, तुला तो गुरु कुठे आहे तुला ते सांगेल. असे संकेत होतेच. कानिपनाथाची भेट झाली आणि कानिपनाथानं सांगितलं तुझा गुरु बघ श्री राज्यात आहे तुझा गुरु. त्या असलेल्या श्री राज्यातली ती राणी तिच्या बरोबर त्यानं प्रपंच धाडलाय आणि नवे नवे त्याचा हा नावाचा असलेला वंश बीजारोपण झालाय. उदरात मैनाकिनीच्या उदरामध्ये वाढतोय. महाप्रभूने त्याच्या मनावरती म्हणलं माझं गुरु मच्छिंद्रनाथ बरं का. कानिपनाथ तिथं गेले श्री राज्यात, त्यांनी प्रयत्न केला नाही असं नाही. आमच्या परंपरेचे अधिष्ठान मच्छिंद्रनाथ आहे आणि त्यांना तिथून मी का काढू नये याकरता फक्त गोरक्षनाथच गेले असं नाही, कानिपनाथाने सुद्धा प्रयत्न केलाच. जर अधिष्ठान आमचं जर असेल, आमच्या जवळ असेल, आशीर्वादानं असेल, नवे शुभचिंतनानं असेल, हितचिंतनानं आमच्या बरोबर असेल तर अधिक उज्ज्वल परंपरा, अधिक उज्ज्वल नाथ परंपरा पुढे चालल्याशिवाय राहणार नाही. त्याकरता त्यांनी प्रयत्न केलाच आहे. त्यांनी त्यावेळेला सांगितलं की मी हनुमंताला दिलेलं वचन आहे, मारुतरायाला दिलेलं वचन, मारुतरायाला दिलेलं वचन म्हणजे प्रभू रामचंद्राला दिलेलं वचन. आणि प्रभू रामचंद्राचं वचन मी का पाळू नये हे कधी कधी विसरलं नाही कधी. विठ्ठल पंतांनी ग्रस्त आश्रम स्वीकारला तर सद्गुरूंचा आदेश होता म्हणून जर ग्रस्त आश्रम स्वीकारला तर तुमची हिरमुखी बाजूला ठेवा. आवाज कमी होता, आणखी आवाज कमी होईल ना लागले करायला. आता यांना सगळ्यांना माहिती मुलकीत लांब जाय काय जवळ म्हणून मी पोथी वाचायला यायचं मगाशी मला आठवण झाली बरं का. आमचे लोखंडे साहेब, आमचे राशीकर पाटील अगदी प्रेमानं वाडीचं मला परत 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 स्मरण होत असतं. हो अक्षरशः आमच्या राहण्यावरून भांडणं झाली होती बरं. राशीकर साहेबांकडे राहायचं की लोखंडे साहेबांकडे राहायचं. काय म्हणे माहितीये, महाराजांना म्हणजे बंगलाच आवडला म्हणजे म्हणून मी लोखंडे साहेबांकडे गेलो म्हणजे. म्हणजे मला अजूनही आठवत हे सांगायचं होतं विठ्ठल. असं इथून जायचो पट्टी वलांड्याची पलीकडं आमचे आत्मने नाना, आमचे रक्ते साहेब, सगळ्यांचे नावं माहित नाही पण चेहरे बघितले मला माहिती की हे वाढीतले. चेहरा पाहायला काही त्रुटक नाव मला अजूनही स्मरणात आठवणीत आहे. खूप काही वर्ष झाले नाही, तसं मला तिकडे झाले 15 झाले, 10-20 वर्ष झाले. म्हणजे ज्ञानेश्वरी वाचून म्हटला की मध्ये एक कीर्तन शेवट आली माझी, तेव्हा कीर्तन येत माणसाने यावं असं नाही, इतर जीवांनी सुद्धा यावं. आपल्या सगळ्यांना ज्या जीवाचा तिटकारा अंगावर पडलं की अशुभ मानतो आपण. सगळी माझ्या हातातच आली होती. दरवाजा उघडला मी उंबरेश्वरात उंबरेश्वरला गेलो पण दरवाजा उघडला हातातच आले. मी म्हणलं लोकांच्या अंगावर पडते माझ्या हातातच आले.
अंगावर पडलेले अश्रू पण हातात आलेली तर काय ते सांगा मला. श्री राज्यामध्ये प्रपंच थाटलाय मच्छिंद्रनाथानं, तीच परंपरा आहे. ज्ञानदेव सार चोजविले प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची ठेले, आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रा लादले सहज स्थिती तेची प्रेम मुद्रा गोरक्षा दिदली, पूर्ण कृपा केली गहिनीनाथ त्र्यंबकेश्वराला. निवृत्तीनाथांच्यावर कृपा झाली, निवृत्तीनाथांनी ज्ञानोपारायणला दिली. जे निवृत्तीनाथ आहे ते जे ज्ञानोपाराय आहेत त्यांच्यावर ही संन्यासाची मुलं म्हणून आरोप आहे त्यांच्यावर. काय त्यांनी कसलं जीवन व्यतीत केलंय, केवढं प्रतिकूल जीवन होतं त्यांचं, केवढा तिटकारा. या अवघ्या समाजानं त्यांच्यावर एवढा अन्याय, एवढा अत्याचार केला, पोटाला भाकरी मिळवून दिले नाही. कोणी दयाक्रांत करण्यानंतर मधुकरी वाढली असेल तर तीही सुद्धा यांच्या मुखाला जाऊ दिली नाही. मातीत मिसळल्याशिवाय माणसं राहिली नाही. आणि तरी सुद्धा त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. मला असं म्हणायचं की जगाच्या पाठीवर शोषणारेच मोठे असतात, जगाच्या पाठीवर शोषणारेच मोठे असतात, त्रास देणारा कधीच मोठा नव्हता, कधीच मोठा नव्हता. त्यांनी त्यांचं काम केलंय, पण यांनी शोषतच राहावं का? माझा मनाचा प्रश्न येतो हा, यांनी हे शोषतच राहावं का? म्हणूनच की काय 21व्या वर्षी समाधी घेतली काय? म्हणूनच की काय त्यांनी 21व्या वर्षी समाधी घेतली, काम पूर्ण केलं. जडमुळांच्या करता हरिपाठ नावाचा छोटासा ग्रंथ त्यांनी केलाय. जडमुळांच्या करता जसं जसे अधिकार परत्वे, अमृता अनुभव असेल, संख्या 65 असेल, ज्ञानोपरायची ज्ञानेश्वरी असेल, तुम्हाला सगळ्यांच्या करता उद्धारा करता जे अपेक्षित, जो मार्ग अपेक्षित, जी इच्छा असेल, दयाचे पाहिजे ते आहे रे, संत सज्जनी मानले तुलानी ते दया पाहिजे ते आहे रे. काय अपेक्षित आहे तो ग्रंथ त्या साधकानं, त्या अधिकार परत्वे त्याला तो अनुभवावा, वाचावा, पठन करावा. तदनंतर आपलं कसं आहे, वय झालं नाही, आता नातवंड सांभाळू देत नाही, नातवंड नाही अजून गेला नाही, परतवंड सांभाळू देत मला. मला आहे ना त्याचं लग्न झालेलं मला मग डोळ्यानं बघायचं अपेक्षा, कारण कासड झाली ना कशाला उभं बघ, त्याला सुद्धा अजूनही खापर परतोंडाचं त्याला तोंड काळमुख बघायची तयारी आहे. काय सांगायचं माणसं, काळमुख बघण्याची तयारी आहे. ज्ञानोपराय एवढं सगळं कार्य झाल्यानंतर स्वतः बोलतायत, माझं कार्य संपुष्टात आलेलं आहे, आता मी काय राहू. संत हेच काम करत असतात, ते आता काही उरलंच नाहीये, आता मी काय राहायचं. कोले साहेबांची महाराजांची भेट झाली जाण्याच्या काही अगोदर. बिपिन दादांचे वडील शंकरराव कोले साहेब, माजी मंत्री, हे सगळं तुमच्या मुखातून ऐकलेलं, मी काही नव्हतो केलं, पण असं कोणीतरी बोलले ते मी ते सांगतो. कोले साहेब सोडशी भांडाऱ्यामध्ये बोलले होते, महाराज ते मला महाराज असं असं बोलत होते कॅबिनमध्ये. कोले साहेब काही नसतो असं कडक स्वभावाचे होते. जवळ बरोबर जे होते ना, म्हणजे दादा होते, भरत महाराज होते, अजून कोण होते, त्यांना सुद्धा कॅबिन मध्ये येऊन गेलं नाही. महाराज कोले साहेब बसले, महाराज काय म्हणाले ते माहिती आहे? अहो म्हणजे आमची तारीख डिक्लेअर झालेली आहे, आता आम्हाला जायचं आहे, फक्त एक काम राहिले. काय म्हणजे आळंदीचं भांडणाचं राहिलं होतं. महाराजांची मनातली इच्छा होते, एवढं आळंदीचं काम झालं की गंगागिरी महाराजांची परंपरेची जागा फिक्स झाली. महाराजांची इच्छा होते, काय म्हणाले महाराज, महत्वाचं बाब हे आहे की आमचं फिक्स झालंय, आमची जायची तारीख डिक्लेअर झाली, तेवढं एक काम राहिलं, नाहीतर आम्ही मोकळे चालू जायला. उर्वरित काही राहिलं नाही, काम वयाची आठ नाहीये, काही काम पूर्णत्वाला गेलं, काम पूर्णत्वाला गेलं, आता मला राहायचं नाही. निवृत्तीनाथांची नाव म्हणजे ज्येष्ठाच्या अगोदर कनिष्ठाचे जाणे, हे शोभण्याजोगं नाहीये, हे पटण्याजोगं नाहीये.
निवृत्तीनाथ बाकी ज्ञानोबाच्या अगोदर समाधी घ्यायची तयारी आहे. अजून असं काय लागेल करायला? माझं जाणार मी राहिलोय, तुम्हीच अगोदर समाधी घेतला नाही. ज्ञानोबाच्या अगोदर समाधीची तयारी ज्ञानोबाची बरोबर. निवृत्तीनाथांनी बरोबर समाधीला नेऊन बसवलं आहे. बंधू आहेत ते, मोठे बंधू आहेत, गुरु आहेत. गुरुच्या अगोदर शिक्षण परंपरा अद्भुत आहे. गुरुच्या अगोदर शिष्य जातोय, काम दिव्य आहे. पण खरंच सांगू, या सिद्धतेला जाण्याकरता सुद्धा सद्गुरूचीच कृपा. वर्गा अगोदर जातो, बाप त्याच्या रडायला मोकळा आहे असं चालतं की नाही. पोरानं मागे जावा, बापानं अगोदर जावा, ज्येष्ठाने अगोदर जावा, कनिष्ठाने तदनंतर जावा. ज्ञानोबा आहे समाधीस्थ त्यांनी किती सोसले त्यांनी, आणि किती सोसावं. माझं मत आहे किती सोसावं या साधू म्हणताना, त्या महापुरुषाने किती सोसावं. माझ्याकडं हे आले होते आमचे ते दिगेकर सर म्हणून, त्यांचे वडील आहेत 4 साधू सर मंडळी, गुरुवर्य महाराजांच्या माळी आहेत. त्यांना महाराजांचे कीर्तन ऐकले त्यांनी, येतात कधी कधी माझ्याकडे. ते काय म्हणाले माहिती आहे, खूप सोचलं म्हणजे महाराजांनी, गुरुवर्य महाराजांनी खूप सोचलं. त्यांनी कसं सोचलं त्यांना माहिती. आपल्याला काय माहिती, आपण स्टेजवर उभे राहिले त्याचे कीर्तन ऐकलेच बस. ते जे सोचत असतील त्यांना माहिती आहे. आता महाराज काय सोचतात महाराजांना माहिती, आपलं तरी काय माहिती. म्हणून तर सद्गुरू महाराजांना काय सोचतायत महाराजांना माहिती. आपण काय आपण बघतो कीर्तनात चांगल्या गाडीत बसलेले पाहतो, हो महाराजांची गाडी किती मानतो, किती गर्दी, एवढंच बघतो. पण काय सोचतात त्यांना माहिती. सांगता येत नाही, हे बोलता येत नाही. आणि सोचत 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 आपल्या सगळ्यांच्या जड जीवाच्या उद्धारा करता सोचत असतात. श्री राज्यातली राणी मैनाकिनी मच्छिंद्रनाथांचा प्रपंच झाला, मुलगा झाला त्यांना मिलीला. कानिपनाथाने प्रयत्न केला श्री राजातून मच्छिंद्रनाथांना आणण्याकरता. त्यांनी सांगितलं मला ही नाथ संप्रदाय, नाथ विचार, नाथ परंपरा सोडून मला राहणं अशक्य आहे. पण त्यांनी त्या वेळेला हे सांगितलं, मैनाकीने पुढे येते बरं का, तुम्हाला मला चांगलं नाही, तुम्ही हनुमंतरायाला शब्द दिला ना, तो शब्द तुम्हाला पूर्ण करावा लागेल. मग विषांतर त्यांना करावं लागेल, वस्त्री टाकून द्यावं लागेल, त्यांना नाथ आभूषण होती ती बाजूला ठेवावं लागेल, राजवस्त्र परिधान करावे लागेल, राजवैभवाचा उपभोग घ्यावा लागला मैनाकिनीच्या बरोबर. त्यांना मिनीनाथ नावाचा मुलगा झाला. काय आपण हा प्रश्न अगोदर पहिल्या प्रथम निर्माण केला पाहिजे. प्रपंच करतात हे महत्वाचं नाही, काय करतात हे महत्वाचं. आपल्या सगळ्यांच्या मनात विठ्ठलपंत संन्यास आश्रम त्यागून परत ग्रस्ती जीवनात आले, का आले हा प्रश्न आपण सगळ्यांनी मनामध्ये आणला पाहिजे. देव म्हणजे असं संन्यास घेतला, मग आता ते ग्रस्ती झाले, का घेतला आपण त्याच्या खोलावर गेलं पाहिजे ना, आपण त्याचा निचोड काढला पाहिजे, का घेतला. थोडं छोटं सांगूच का, जर ते संन्यास आश्रम त्यागून ग्रस्ती जीवनात आले नसते तर ज्ञानोबा आपल्याला मिळाले नसते. तर
पालन केलं असते आपण होतं ना महाराज सांगायचे ढोल तुंतुना खजेरे तुंतुना नव्हतं का महाराजांच्या डोक्यावर तेच वाजवायचं ना मग रामार्या रामांचे जे रीती महाराज सांगितलं गंगागिरी महाराजांनी ते सगळं बंद केलं आपल्याकडे टाळ आणला पकवाज आणला विना आणला ज्ञानोबा तुकोबारांचे गाते त्यांचे अभंग आपल्यापर्यंत पोहोचवले जर ज्ञानोबाराय झाले नसते तर आम्हाला ज्ञानेश्वरी मिळाली नसते ज्ञानोबाराय झाले नसते तर कार्तिक वारी कोणाची बनली असते एवढा मोठा माऊलीचा सोहळा पंढरीच्या रस्त्याने बघा कोणी जात आता आपला सोहळा खूप मोठा तुम्ही जा म्हणून अद्भुत सोहळा आहे 2-4 हजार लोक होते गेले 5-1 हजार लोक असतील आपल्या सोहळ्यामध्ये सिस्टमॅटिक शिस्तीची दिंडी आहे आपली आज गजानन महाराजांच्या नंतर आपल्या दिंडीचं नाव आहे महाराज स्वतः पायी असतात दिंडीमध्ये किती किलोमीटर चालतात महाराज परत इकडचे कार्यक्रम ऍडजस्ट करावे लागतात दिंडी पायी चालायचं इकडं बघायचं इकडं बघायचं तिकडं बघायचं एवढं सगळं बघायचं खरंच सांगत का दादा मला असं वाटतं काय देणार तुम्ही महाराजाला बरं एवढे कष्ट घेऊन वाडीकर सांगावं नाना सांगावं तुम्ही काय देणार आहे म्हणजे नाना काय देणार आहे लाखो रुपये म्हणजे नाना साहेबराव नाना महाराज कष्ट घेत असेल तर मी काय मागायला राहणार नाही प्रत्येक कीर्तनाचे 51,000 रुपये साहेबराव नाना साहेबराव नाव आहे तुमचं हा अहो म्हणलं लाखो रुपये दिले आळंदीच्या मठाला पंढरपूरच्या मठाला कोण दिले म्हणली साहेबराव नाना दिले का दोघांनी दिले का आमच्या आजपर्यंत नानाचे 1,11,000 रुपये मठाला आळंदीच्या किती दिले सगळ्या मठाला सगळ्या दिला साहेबराव नाना म्हणले काय केलं नावाचं साहेब काही कमी पडायचं आमच्या वाडीचे नाना साहेबराव नानांचे तुम्ही पैसे दिले नाही थोडं कोण म्हणलं कमी दिले 1 रुपये पैसे काय दिले 1,11,000 आणखी बरेच असतील ना कोणी काय दिलं कोणी काय दिलं कोणी म्हणायला अगोदर आपले साहेबांना अगोदर उभे आळंदीत कीर्तन असलेले नाना उभे पंढरपुरात कीर्तन असलेले नाना उभे घ्या 51,000 इटा 50,000 इटा पैसे अजून पैसे कधी पण नानाचं आहे तयारी आहे तुम्ही दिल्या नाही असं तर तुम्ही सगळ्यांनीच दिलंय जन्माला आले गोरक्षनाथ जात चलो मच्छिंदर
रंगमंचावर रमावं म्हणून दूरदूरच्या परदेशातल्या गायिका नाचगान करणाऱ्या बोलवल्या. ज्यावेळेस दौंड पिटवून दे ती साधी नव्हती बरं महिला की ती दिव्य दृष्टीने बघायची दूरवरचं बघायला. तिच्याकडे काही निमित्त काही सिद्ध्या होते तिच्याकडे. तिनं बघितलं कोणीतरी भगवा वेश झाली स्त्री राज्याच्या दिशेला येतोय. दौंडीच पिटवली. कोणी भगवा वेश झाली पुरुष. नाकाबंदी करा, बंदी करा, प्रवेश बंद करून टाका, श्री राज्यामध्ये प्रवेश मिळणार नाही पाहिजे. गायिका जेव्हा त्या गायिकाचे गोरक्षनाथाची भेट झाली म्हणाले कुठं झाली म्हणजे मी पण श्री राज्यात चाललो. तुम्ही कुठं झाला पण तिला आमचं काय ना कार्यक्रम प्रसिद्ध गायक होते ते उत्कृष्ट गायक होते ते म्हणले पण तिथं पुरुषाला बंदी आहे, पुरुष प्रवेश बंदी आहे. मग कसं काय नाचला तुम्ही? त्यांनी काय भस्म फिरावं लागेल मच्छिंद्रनाथाचं कामच असं आहे. भस्म उधळण झालं की विशांत. गुरु दत्तात्रयानं कायाकल्प सिद्धी दिली होती त्यांना. कधी गरज पडेल ना त्यावेळेला तुला वेशांतर करावा लागेल. वेशांतर करावा लागले की त्यावेळेला या सिद्धीचा वापर कर. अष्टसिद्धीचं मोठं काम करायचं नाथांच्या पुढे. नाथांच्या पुढे अष्टसिद्ध्या काम करायच्या. जी अपेक्षा असेल त्या सिद्धीने पुढे उभा राहायचं. आणि सद्गुरु दत्तात्रयाची कृपा त्यांच्यावर होती. वेश बदली करायचा. तुम्ही कधी ऐकलं असेल ना गर्भ हरण करण्याकरता सत्यभामेचा रुक्मिणी आई साहेबांना सांगितलं की तुम्ही वेश बदलू नये. काय महाराज कीर्तनात एवढं छान असं पदर फिरवलं की झालं सीता झाले. काय त्याला आता इथं नाच आहेत यांच्याकडे सुद्धा अंतमा सिद्ध आहेत. काही नाही भस्म उधळण केलं की श्रीवेश धारण केला त्यांनी. त्या तमिलामध्ये प्रवेश केला म्हणजे तुला काय येतं म्हणले नाव छान सांगितलं तिला. एवढं गोड नाव सांगितलं म्हणजे मला असं म्हणलं तरी चालेल. आता काय त्यांना नाद आहे त्यांना काय सांगावं त्यांना. आणि अशा असलेले नाद गोरक्षनाथ त्यांनी श्रीवेश धारण केला. आणि श्रीवेश धारण केलं त्यांना सांगितलं की म्हणले मला पप्पा चांगला वाजवत येतो. आता कुठं व्याज केला होता तिला महाराज इतकं गोड रंग सांगायचे कीर्तनामध्ये भस्म कपाळाला पण पप्पा चांगला वाजवायला गोड पप्पा वाजवायला पप्पत कुठे घेतून भस्म लावला. आता तसं जर असतं तर आपण नाही वाजवला. वर्ष काय प्रॅक्टिस करावं लागली असते. पण आपण नातच नाहीये. आपण साधे माणसं आपण कष्ट घेऊनच कमवलं पाहिजे. आणि कष्ट घेऊनच सद्गुरूच्या कृपेने जे मिळेल ते आपला आहे. काय घेशील म्हणजे तू काय नको तुमच्या सगळं आलं करतो. तुम्ही श्री राज्यात प्रवेश करणार हे तू एवढंच आहे. श्री राज्यात जायचं माझ्या पूर्ण मागे आणायचं. श्रीवेश परिधान केलाय. कधी कधी वेश धर्म सांभाळण्याकरता वेशांतर करावं लागत असेल तर तो दोष लागत नाही. पण धर्म सांभाळण्याकरता पण धर्म ढासळत असेल तर तो वेशांतर दोष लावल्याशिवाय राहत नाही. महिला बसलेले शेजारी मच्छिंद्रनाथ बसलेले. सगळ्या स्त्रियांचा दरबार बनला. श्रीराज्य आहे. पुरुषाला प्रवेश बंदी आहे. पुरुषच नाही तिथं फक्त दोन पुरुष मिनीनाथ आणि मच्छिंद्रनाथ. तिसऱ्या आपले गोरक्षनाथ आहे श्रीवेश आहे. त्यांनी बघितलं सगळ्या स्त्रियाच आहे. त्या सगळ्या स्त्रियांच्या तबेलेमध्ये श्रीवेश परिधान केलेले गोरक्षनाथ आहे.
गोरक्षनाथ आपले मच्छिंद्रनाथ महिन्याकडे मोठ्या सिंहासनावर बसलेले आहेत. मिनीनाथ त्यांच्या शेजारी जवळ बसलेला दरबार भरलेला आहे आणि यांचं गायन यांचं नाच गाणं सुरू झालं. भगवत वाजले गोरक्षनाथ बसले मधून मधून आवाज व्हायचे ते चलो मच्छिंद्र गायन करून यांचं पखवाज वाजवणं चालू आहे. पखवाज वाजायचा पण मधीच बोलायचा मी गोरक्ष आलेलो आहे. मच्छिंद्रनाथ गुरुजी मी तुम्हाला न्यायला आलेलो आहे चलो. मच्छिंद्रनाथजी चलो मी गोरक्ष आलेलो आहे. मधून शब्द कानावर पडायचे. बराच काळ महिने किल्ले कळू दिलं नाही. बराच काळ मच्छिंद्रनाथाच्या लक्षात आलं नाही. शब्द कानावर पडले ते म्हणजे काहीतरी घोटाळा स्वभावलेच मच्छिंद्रनाथ काय झालंय कळत नाही. पण पुनश्च त्यांचं गायन चालू आहे त्यांचं नाच चालू आहे. थै ताता थै काय बोलतोय ऐकलं की नाही. ज्याचे पैसे त्याच्याकडे होते त्याचे पैसे देईन ते देणार नाही. पेटीवाल्याचं पखवाजाचं लागेल आपल्याला माहिती होते. त्याचे पैसे पखवाजाकडे राहते ते पखवाज वाजत होता ठाईचा देन तर मच्छिंद्रनाथ सिंहासनावर बसलेले गोरक्षनाथ पखवाज वाजवतात. गोरक्षनाथाने संदेश दिला मच्छिंद्रनाथाला गुरुजी मी आलोय. बऱ्याच वेळ इकडे तिकडे बघितलं आवाज तरी पखवाजातून आवाज येतो चलो मच्छिंद्र गोरखाया. मच्छिंद्रनाथ इकडे तिकडे बघायला लागले. पाहता 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 पुरंच काही दिसलं पण पखवाजातून आवाज मधून यायचा. सारखं नव्हतं वाजत ते. नाचगान चालू नाचगानामध्ये व्यवस्थित वाजन चालू पण त्यात मध्ये असा आवाज निघाला मच्छिंद्र चलो.
मी आलोय तुम्हाला न्यायला. आणि मग चपापली बोलली, गुरुजी मला न्याय, माझा शिष्य मला न्यायला आला. तर खरं सांगूच का, पप्पा बोलण्याच्या अगोदर, गायन वादनाच्या अगोदर मला कोणीतरी अशी संकेत होता की मला कोणीतरी भेटायला येतंय. बापाला आठवण मुलाची होणं म्हणजे मुलाला सुद्धा बापाची आठवण होणं, बरं का. बापाची आठवण, शिष्याची आठवण गुरुला होणं म्हणजे, शिष्याला सुद्धा गुरुची आठवण होते जे की नाही. शेवटी पण येईल कसा, श्रीवेश आहे. श्रीवेशधारी गोरक्षनाथ. मच्छिंद्रनाथांना बघितला, मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना बघितला, दोघांची खून पटली. म्हणले मैना केले, हा आपला शेवटची भेट आहे, मला आता गेलं पाहिजे. प्रपंच केलाय त्यांनी, महिना केली बरोबर संसार केलाय, मिनीनाथ झाला, निघाले ते पुढं. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, त्यांच्या जोडीमध्ये विटा होत्या, त्या विटा पुढे फेकल्या काय, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. लहान बाळ आहे, त्यानं मलमूत्र विसर्ग केला. आता विष्णू धुवायला लावले, मच्छिंद्रनाथ म्हणजे याला धुवून आण. नाथ परंपरेची दिव्यता, ज्ञानोबराचे संन्यासाची मुलं, ही जी वाक्य आहे ही आपण उकडून टाकणार आहे, बरं का. नाथ परंपरेचे मूळ अधिष्ठान मच्छिंद्रनाथ आहे, की मच्छिंद्रनाथाने सुद्धा प्रपंच केलाय. पुनश्च नाथ परंपरेची सेवा करतात. देवाचे असलेला दिलेलं वचन आहे, हनुमंतरायाला दिलेलं वचन आहे, रामचंद्राला दिलेलं वचन आहे. भक्ताचं वचन देवाचं वचन आहे, देवाचं वचन भक्ताचं वचन आहे, की पूर्ण करण्याकरता श्री राज्यात गेले, पण त्यांच्यातली दिव्यता गेली नाही, हे मला सांगायचं. मलमूत्र धुवायला लावलं, गोरक्षनाथ मध्ये काय पंचायत यांनी केला प्रपंच, मला लावलं धुवायला. मलमूत्र विसर्ग झाला, त्याचा धुवून आणायला लावलं, चांगलं धुवून काढलं त्याला, मास एका बाजूला काढलं आणि चांगलं एका बाजूला काढून ऊन आता वाळू घातलं. धुतलं काय म्हणले, मग चांगलं धुवून काढलं म्हणजे त्याला. आता मेलेलं जग तरी सांगा बरं तुम्ही, मेल आहे खरं. आता आपण तुम्ही सगळीच माळकरी आहे, कधी काळी माळकरी नव्हते, आहे का नाही, कधी काळी नव्हते, मग खाल्लं नाही का, आता ते खाल्लं ते जिवंत झालं का, नाही झालं जिवंत. पण आम्हाला गुरु महाराजांची कृपा झाली, जेव्हा आम्ही ऋषी झालो. असे कितीतरी माणसं खांबे प्यायचे, कोंबड्याच्या कोंबड्या आणायचे. किती माळकरी झाले, महाराजांचं कीर्तन ऐकता ऐकता भजनी झाले, आणि भजन करता करता कीर्तन झाले. ऐक किती उदाहरण आहेत. आता दारू पिणाराचा राग येतो, खाणाराचा बी राग येतो. गुरु महाराजांची कृपा आहे, सद्गुरूची कृपा आहे. खरं सांगूच का, असले सद्गुरू सारखे दैवाचे पुतळे भेटले, तरी भेटले, म्हणून आपलं सोनं झालं. गोरक्षनाथ म्हणले, काय आता काय म्हणावं म्हाताऱ्याला, याला सगळा भाला म्हणले, हा याला धुना राहायचं. पण मच्छिंद्रनाथ आहे दिव्यतेनं परिपूर्ण, ते गुरु आहेत, गुरु आहेत. तुम्हाला माहिती आहे, गर्भगिरी सोन्याचा झाला होता, हीट केली ती सोन्याची, आपल्याला माहिती आहे सगळं. मूत्र विसर्ग केला सोन्याचं झालं होतं सगळं, सगळं माहिती ना, वाचा तुम्ही. आता काय भेव आहे का, आता काय भेव आहे का, आता काय भेव आहे काय. सोन्याचे इटं फेकले होते ना, महिला केले धुळे इटं टाकले होते, नाही का नाही. गोरक्षनाथ म्हणले, हा अजूनही सोन्याचा मोह आहे,
फेकूनच दिले होते गोरक्षनाथांनी. मूळ आहे की नाही त्यांचा मूत्र विसर्ग झालं सगळं सोन्याचं घर बिघडून नाथांना सांगितलं मच्छिंद्रनाथ धुवून आणायला. धुवून काढलं सगळं मांस बाजूला काढून टाकलं. मांसच ठेवलं नाही तोंडामध्ये, चांबडं एका बाजूला ठेवलं. कल्पना करा ना, एखादं पोरग धुवायचं असं दूध असते काय, आपण दुखून असं दूध असतं काय, सगळं मांस हाडं सगळे बाजूला केलं, ते चांबडं राहिलं ते असं उडत म्हणजे रडायला लागले. हाय विनीनाथ, हाय विनीनाथ, हाय विनीनाथ, हाय विनीनाथ, माझं पोरग गेलं, माझं पोरग गेलं. गोरक्षनाथ म्हणाले आवडी मेहनती होते, एवढे वेळ लागले करायला. मच्छिंद्रनाथाने सुद्धा त्यांची दिव्यता दाखवून दिली. गुरुला शिष्या पुढे सिद्ध व्हावं लागलं तर शिष्याला सुद्धा गुरु पुढे सिद्ध व्हावं लागलं. जांभरगावला भागवत कथा होती, वाचले का? भागवत कथा होती जांभरगावला, कोणाची यांचीच होती. आता बाबा आहे सद्गुरु रामगिरी बाबाजी. पण शेवटी महाराजांचा कार्याचं कीर्तन होतं. मी नव्हतो तिथं, पण तुम्ही सगळे सांगितलं ते ऐकतो. महाराज कीर्तन करत होते आणि हे महाराज रडत होते. टाळ ठेवला नव्हता बरं का, टाळ नव्हता ठेवला, टाळ गाड्यातच होता. महाराज कीर्तन स्टेजवर उभे बोलायचे. महाराजांचे शब्द असायचे. शिष्याला सुद्धा सिद्ध व्हावं लागतं, तर सद्गुरूला सुद्धा शिष्यापुढे सिद्ध व्हावं लागतं. मला हे सांगायचं उगाच का आधी मिळते वय महाराज बोलायचं. काय कथा करतो, काय माणसं गोळा असं महाराज म्हणलेले. मी स्वतः ऐकले महाराजांना. महाराज म्हणायचं माझं पुढं चुकलं असं म्हणायचं. महाराज मी काय केलं, असं कथा करणं काय चुकीचं आहे का असं महाराजांच्या मनात यायचं. पण सद्गुरूच्या खुणा उलटे असतात. ते काय बोलतात ते त्यांना माहिती आहे. जाऊन सुना पण काढलं आवडी केली. पूर्ण कीर्तन चालू होतं तोपर्यंत महाराज टाळ घेऊन उभे होते. रामगिरी बाबा टाळ घेऊन उभे होते. गुरुवारी महाराज कीर्तन करत होते. शेवटपर्यंत अश्रू खंडित झाले नाही. पण खरं सांगूच का, त्यांच्या कृपा दृष्टीला त्यांना हृदयाला कवटाळलं. शिष्य सिद्ध केला, ताऊन सुलकून काढून आपल्या सगळ्यांना सद्गुरू म्हणून गादीवर बसवले. त्यांचा अंतःकरणात जिव्हाळा आहे, भक्तीचा, उपासनेचा, परमार्थाचा. म्हणून काल्याच्या कीर्तनात सगळी माणसं समाधिस्थ होतात. 8 दिवस प्रवचन ऐकताना माणसं असे स्तब्ध होऊन जातात, शांत बसतात. काय प्रवचन, तासनतास प्रवचन चालतं. श्रीराम जय राम जय जय राम असा आवाज कानावर पडत माणसं गावा 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 गोळा होतात. आणि शेवट 2 तास 3 वाजे लोक हायगे करत नाहीत महाराज. नवीनच ऐकायला भेटत आहे की नाही. दरवर्षी नवीनच ऐकायला भेटत आहे की नाही. मागच्या वर्षी ऐकायला भेटले ते पुढच्या वर्षी भेटतच नाही. साठून ठेवा, साठून परत भेटणार नाही. तुम्ही सगळे भाग्यवान आहात. परमपूज्य सद्गुरु गादीपती मठाधिपती सद्गुरु रामगिरीजी बाबा सारखे सद्गुरु भेटले.
दयानं मातृत्व भावानं ते सांगत असतात. म्हणून अंतकरणात एक एक शब्द साठवून ठेवावा, एक एक शब्द साठवून ठेवावा. आईचा भाव आहे तो साबोळे आईच्या भावाला सांगत असतात. म्हणून तर आई शेजारी घेऊन बसवली त्यांच्या करेला भावी न प्रीती लेकुराचे हित जाणे माऊली. त्यांचे शेजारी आई त्याच्यामध्ये नेऊन ठेवले. या मातृत्वाला दयानं ते आपल्या सगळ्यांना ज्ञान उपदेश करत असतात. पण महाराज एवढे ना थांबले नाहीत. महाराज म्हणले त्यांच्या अंतकरणात जिव्हाळा असतो, जिव्हाळा भक्तीचा जिव्हाळा असतो. ज्यांच्या अंतकरणात भक्तीचा जिव्हाळा ते दैवाचे पुतळे जाने भक्ती दैवाचा पुतळा. असे दैवाचे पुतळे थोडे भेटत बरं, थोडे भेटत. आपल्याकडे दैवाचे पुतळे खाण्यात गंगागिरी महाराज, हरिगिरी महाराज, नाथगिरी महाराज, कोंडकाका सोमेश्वरगिरी महाराज, गुरुवारी नारायणगिरी महाराज, दैवाचे पुतळे. अंतकरणात भक्तीचा जिव्हाळा आहे. असे सवाल असले अनेक नव्हे माझे मामा. इतरांना काय बघायचं, काय पाहायचं इतरांना. यांच्यापेक्षा विद्वान मला मध्ये कोणीतरी म्हणलं होतं, देगलूरकरांनी सुद्धा स्मरण आठवण केली होती. काय म्हणतो नवीन नवीन सगळं दरवर्षीचं सप्त्यात नवीनच प्रवचन, रोजचं प्रवचन वेगळं, रोज नवीनच सांगतात, नवीनच सांगतात. महाराष्ट्राचं विद्वान घर, त्यांनी आपली आठवण करावा. मला वाटतं एकदा भास्करगिरी बाबामध्ये तू कसं काय एवढं सगळं करून आणलं नवीन नवीन महाराज मला कोण म्हणलं मी कशाला सांगत बस. भास्करगिरी बाबा म्हणले असं महाराज कसं काय तुम्ही एवढं ऐक वेळ द्यावा लागतो, एक ग्रंथ उचलावा लागतो. एवढे सगळे लाखो लोक बघायचे, अभ्यासाला वेळ द्यायचा, एवढं सोपं घ्यायचे. आणि कोणाचं दुःख नाही, कोणाचं बाल नाही, कोणी बोट टोच नाही, कोणाचं पोटातला काढायचं ते बघ नाही. एवढं सगळं बघायचं ना, अभ्यास बी करायचा, पेट पाहायचं, तुम्हाला माहिती आहे का नाही. एवढं सगळं बघून नवीन नवीन द्यायचं की नाही, काय झालं विषयचे का नाही. एवढं सोपं आहे माहिती आहे ते दैवाचे प्रकार आहे. जाणे मग त्याचा देवाळ
कधी कधी मनाच्या मुखातून बाहेर पडलेले स्वर आहेत ते. खूप गायकी नसलं तरी सद्गुरूच्या मुखातून निघालं म्हणून म्हणत जा विठोबा जेवायचं का मला वाटतं तुम्हाला दुकानच ना आणि गेलो हे माझे मना हो का पंडित शहाणा. मोठ्या महाराजांची कीर्तन असायचे, प्रवचन असायचे सप्ताहातले. मी बरीच माणसं बघितली असे. आमच्या आबोऱ्याला कीर्तन चालू होतं, पायमोडे महाराज होते. कीर्तन चालू असताना पायमोडे महाराज काहीतरी नाही वाघमोडे कोंडाची वाघमोडे म्हणून कीर्तन चालू होतं. कीर्तन काय म्हणजे नारायणगिरी महाराज असं काहीतरी कोंडाचे वाघमोडे असे बसले होते. दगडच घेतला, दगड घेतला. आता दगड आमच्या महाराजाला बोलतो दगड टाकळे टाकळे बघितलं पायमोडे महाराज काही परिसर त्यांचं चांगलं काही केलं. लोक थोडे म्हणजे महाराजांचं नाव घेतो म्हणजे आमच्या म्हणजे वेगळं काही बोलले असेल. किती प्रेम होत होते, किती प्रेम होत. असं प्रेम महाराजांनी पिरून ठेवलं. आपल्यासारखी माणसं पुढे तरी गेलेली माणसं आपण काहीच कामाचे नाही. त्यांची कीर्तन ऐकून आपण सुधारलो, त्यांचे प्रवचन ऐकले म्हणून आपण सुधारलो. आपल्या जीवनामध्ये काही परिवर्तन झालं त्यांच्या सद्गुरूच्या मुखातून बाहेर पडलेले अमृतवाणीनं आपण सुधारलो. दैवाचे पुतळे आहेत त्यांचं. मी बरेच माणसं बघितली माझ्या काळामध्ये. महाराज म्हणजे चहा चांगलं नसतो, लोकांना चहा सोडून देत. महाराज चहा म्हणजे पावडर चांगली नसते, लोकांना चहा सोडून अजून चहा पेत नाहीत माणसं. म्हणजे मांस मच्छर सोडला असं नाही. बऱ्याच माणसं महाराजांनी सांगितलं मी तंबाखू सोडून दिली, बऱ्याच लोकांनी तंबाखू सोडून दिली. काय पावर असेल, किती पावर असेल. मी अशी माणसं बघितले. महाराजांनी चहा बरोबर नाही चहा पेत नाही, आयुष्यभर चहा पेली नाहीत माणसं. मांस मच्छर सोडलं नुसतेच महाराज आपल्या असं नाही. महाराजांच्या कीर्तनातला एक एक शब्द, प्रवचनातला एक एक शब्द माणसं अंगीकारत होते. चाचक वृत्तीनं माणसं जेवत होते, एक एक शब्द जेवत होते. त्या परंपरेनं सद्गुरू रामगिरी बाबा आपल्याला भेटले. साधी गोष्ट नाहीये, साधी गोष्ट नाही. तुमची दैवाचा पुतळा
त्या दिव्य परंपरेचे आतून भक्त आहोत ही मत तात्याची गोष्ट. छोटस गाव आमचे ते रमेश महाराज कीर्तन ठरवायला जाधव बाबांचे करुल्याचे कीर्तन. अरे आमच्या रमेश महाराजने आणला असं म्हणायचं अख्खं करुलं गाव कीर्तन ठरवायचं. आणि पंढरपूर झालं की आपली वाडी ऐकले आपल्या वाडीत कीर्तन म्हटलं की छोटीशीच वाडी महाराज गोड बोलायचं छान बोलायचं काय वाडी म्हणायची छोटीशीच वाडी ऐकलं. आणि या वाडीमध्ये कीर्तन असायचं महाराज आसपासची सगळी लोक बोलायची मग म्हणतो वाडी आहे लय मोठा कार्यक्रम करतात वाडी ते माणूस म्हणते मग आमच्यावर महाराजाची कृपा आहे. आमची छोटीशी वाडी आहे पण आमच्यावर महाराजाची कृपा आहे. उगाच काय कार्यक्रम महाराजाची कृपा नाही कोणाची कृपा आपल्याला कोणी चिरीत होतं कीर्तन आहे म्हणून उभा कोणी चिरीत होतं आपल्याला सद्गुरूची कृपा आहे म्हणून. किती सांगितलं तरी कमीच पडेल न वाढलं आपल्या सगळ्यात जेवायचं लांबवर बरं नाही. सद्गुरूचं स्मरण पुन्हा एक बार तुमच्या सगळ्याकडे आलं मन हर्ष उल्हास होऊन जातं प्रफुल्लित होऊन जातं. माझे सद्गुरूची भेट झाली माझ्या सद्गुरूची भेट झाली इकडे कधीतरी येणं झालं की मला असं वाटतं की माझे सद्गुरू माझे माहेर ते माझे. तुम्ही कधी ते येतं ना आमच्याला खांब्याला येते खांब्याला आमच्या खांब्याला येतं सगळं सोय देतात गाव आले की वळतात माणसं पण तुम्ही कधी भेटत नाही. म्हणत असते कुठून आले की सांगला आमच्या बेटाकडून आले आमच्या बेटाची माणसं आली मी म्हणत असता आवडेल माझ्या माहेरची माणसं आली बेटाची माणसं. गुरुवारी महाराजांचा आपलं खूप कृपा आशीर्वादाचं वर्ष आहे आपल्या सगळ्यांच्यावर आणि त्या आशीर्वादानं आपण श्रीमंत आहोत. एखादा आशीर्वाद श्रीमंत आहोत. जे 15-16 वर्षापासून एवढं मोठं भेट करून टाकलं की नाही खूप मोठं करून टाकलं भूतो ना भविष्यात आता परत काहीच काम करायची गरज पडत नाही एवढं मोठं काम करून टाकलं हे का नाही. सोन्याची खांब आहेत महाराज सद्गुरू रामगिरी बाबा सोन्याची खांब आहे. आता आळंदीचं काम केवढं मोठं चालू आहे भेटाचं काम करणार बोलायचंच नाही एवढं ते चाडा विकत नाही चालला किती जेवत नाही त्याला असे मोठे काम करून ठेवले. अशी मोठी परंपरा असे मोठे महाराज आपल्या सगळ्यांना सद्गुरू भेटले ज्ञानेश्वर